आमच्या विद्यालयाने जो क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे, मैदानाची मनोभावी पूजा केली ती आपण करून गेले महाराजा. आमच्या शाळेचे विद्यार्थी वेगवेगळ्या खातात नैपुण्य दाखवले रे महाराजा. आमचा विचार करण्यात कुठलीही निधा न होता हा क्रीडा महोत्सव यशस्वी पार पडू दे रे महाराजा. तर मित्रांनो, आता इथे मशाल प्रज्वलित केली जाते आणि मशाल प्रज्वलित करून आपल्या स्पोर्टला सुरुवात केली जाईल. एक मिनट मशाल प्रज्वलित झालेली आहे आणि पाहुणे मंडळी होती आणि पालक मंडळी यांच्याकडनं ही मशाल फिरवली गेलेली आहे आणि आता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर आता सुरुवात आहे स्पर्धेला, पहिली लंगडीची स्पर्धा होणार आहे आणि आता कळेल आपल्याला कोण कोण आहे आणि कोण जिंकेल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर ते बघायला मजा येणार आहे. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा. आज रामगोपाल कडिया प्राथमिक शाळेच्या क्रीडा महोत्सवाचा तिसरा आणि अंतिम दिवस आहे. सांघिक सामने आहेत, फायनल आहेत. लंगडीची स्पर्धा आता सुरू होते आहे. इथे इयत्ता 3री ब विरुद्ध इयत्ता 4थी ब मुली आणि त्याच्यानंतर मुलींचे सामने असणार आहेत आणि त्यानंतर पालकांचे सामने आहेत आणि शिक्षकांचे देखील सामने. आता तुम्ही कितीचे विद्यार्थी? चौथी ब. आणि तुमच्या समोर कितीचे आहेत? तिसरी ब. कोण जिंकणार? ते पण बोलता आज आम्ही जिंकणार आहे. अरे व्हेरी गुड. तर तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. तर कोच आहेत आणि कोचांना टॉस उडत आहेत कॅप्टनला घेऊन. कोण जिंकणार तुम्हाला वाटतंय? वर्ग कुठला? हा 4थी तिसरी कोण जिंकणार? आमची मुलं. अरे वा. त्या साईडला मुलं बसलेली आहेत, त्या मुलांकडे पण जाऊया. कोण जिंकणार? चौथी ब. तिसरी ब. आता येणार आहे मजा आणि आता सुरुवात होणार आहे आणि यांच्याकडे वाटतं लंगडी जी दिलेली आहे आणि पळण्याचं त्यांना दिलं आहे. तर टॉस हे जिंकले 3री बचे. तर मित्रांनो, आपल्याबरोबर पंच इथे आता इथे किती मिनिटाचा आहे? आता 5 मिनिटाचा. 5 मिनिटाचा एक राऊंड. तर 5 मिनिटामध्ये जेवढे बाद होतील तेवढे ते पॉईंट्स होतील. तर मित्रांनो, शेवटपर्यंत बघा, मजा घ्या. आणि आता सुरुवात होणार आहे लंगडीसाठी. पंचाचा शिटी वाजवतील आणि टाईम स्टार्ट करतील.
चला खेळायला सुरुवात झाली. पाच दरम्यान जोडणाऱ्या लंगडीगावचे दोनची मदत मिळवली आहे. उत्तम प्रकारे आदित्य पंढरपूर आता सगळे कच्चे गावामध्ये राहिलेले घेतलेलं आहे. शाळेसाठी नवीन खेळाडू 8 विद्यार्थ्यांना आउट केलेला आहे. निर्माण होत आहे. 5 मिनिटामध्ये 5 मिनिटांमध्ये. अरे मस्त खेळलात तुम्ही लोक आणि मस्त पॉईंट मिळालेत. तुम्हाला 8 पॉईंट मिळालेले आहेत. ठीक आहे, आता तुम्हाला चकवायचं आहे एकदम. तुम्हाला किती पॉईंट मिळवायचे आहेत माहिती आहे का? किती पॉईंट मिळवायचे आहेत? 8 झाले, तुम्हाला 9 करायचे. 9 पॉईंट ना तर तुम्ही विनार. नजरेवर चटवणं त्या मनावर किती ताण असतो. मित्रांनो, पिक्चर बघताना तुमचा मध्यंतर होतं तसा इथे आता मध्यंतर झालेला आहे. चिप पॉपकॉर्न खाऊन घ्या. आणि आता एक राऊंड झालेला आहे, आता दुसरा राऊंड आहे. आता परत इथे आलेली आहे लंगडी आणि तिकडे गेलेले धावपळ करायला धावायला. सगळे आक्रमण करतात आणि हा खेळ संपलेला आहे. वेळ संपलेली आहे. वेळ संपलेली आहे मित्रांनो. आणि आता परत दुसरा राऊंड परत होईल. आता त्यांची दुसरे म्हणजे विरुद्ध टीमची आता लंगडी होणार आहे आणि यांची धावपळ. चला बघा आता. आपल्याला आउट केलं की ते जिंकणार आहे म्हणून आउट होऊ नका. चला, ऑल द बेस्ट. आज स्पर्धा इयत्ता 4थीने सामना जिंकलेला आहे. काय अजून अभिनंदन करायचं 4थीचे. शिक्षकांनी पण हात मिळवा. मगाशी भरपूर हात झटकलेत तुम्ही. चला, आता मुली तयार झाल्या सज्ज तिकडे. त्या साईडला दुसऱ्या मुली. तुम्ही कितीच्या मुली? चौथी. कोण जिंकणार आहे? चौथी जिंकणार. बघ, ते लोक बोलतात ते जिंकणार आहे. तुम्ही देखते ना अभी कोण जिंकताय. कोणत्या बाजूने? फुल दमवायचा, आउट न व्हायचं. दमवून आणा त्यांना. लंगडी खेळणाऱ्यापासून लांब उभं राहायचं. ठीक आहे. आणि पाठ देऊ नका. पाठ देऊन पळायचं नाही कधी.
चला मित्रांनो, आता परत यांची होणार आहे धावणी आणि तिकडे आहे लंगडीला. हाय बाय 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 बाय. तर मित्रांनो, झालाय मध्यंतर. आता पॉपकॉर्न आणि चिप्स खाऊन घ्या आणि परत हा दुसरा सेकंड राऊंड चालू आहे. आणि सर गाईड करतात मुलींना मस्तपैकी. आणि तिथे मॅडम मुलांना त्या मुलींना गाईड करतात. तर मजा आली. पब्लिकने भरलेला हा स्टेडियम आहे. मस्त पटांगण बनलं. या साईडला मुलं बसलेली आहेत. प्रिन्सिपल मॅडम तिकडे बसलेले आहेत आणि पालक मंडळी त्या साईडला बाहेर बसलेले आहेत. मस्त खेळ. लंगडी कोणाला नाही मिळाली. तू काय खाल्लंस रे? मला पण सांग ना, मी पण खातो. आउट करत नाही. एवढी चप्पल आहेस तू. गोल्ड मेडल आहे तू. कशामध्ये? सॉरी, पण एकदा बोल. स्किपिंगमध्ये. हां, अरे वा. तर मित्रांनो, अद्या मस्त खेळते आणि खूप चप्पल मुली आहे. आपण गेम बघतो जायचा. आणि बाकीचे पण आपले जे सहकारी आहेत मंडळी, मस्त मस्त मस्त. तर मित्रांनो, वेळ संपलेली आहे. थोड्याच वेळामध्ये आपल्याला रिझल्ट कळणार आहे. चौथी आणि तिसरी याच्या 17 बाद केलेल्या आहेत दुसऱ्या फेरीमध्ये. अच्छा, दुसऱ्या फेरीमध्ये मात करण्यासाठी चला, ऑल द बेस्ट. वेळ संपलेली आहे आणि कोण विनर आहे बघा. आहे बघा. मित्रांनो, आता पालकांच्या स्पर्धा इथे होणार आहेत आणि मुलं सगळी तयारी करत आहेत. लाईन मारून घेत आहेत आणि ही सगळी मुलं मस्तपैकी तयारी करत आहेत. आणि आपण पण असं कधी करत होतो आपल्या शाळेमध्ये असताना. कोण कोण करत होतं त्यांनी व्हिडिओमध्ये नक्की बघून त्यांना आठवलं असेल. मजा यायची हे लाईन्स मारायला. तर मित्रांनो, आपले आज स्पर्धेला पालक मंडळ इथे जमा झालेले आहेत. तर काय बोलणार, कसं वाटतंय तुम्हाला स्पर्धेमध्ये भाग घेऊन? छान आहे, खूप छान आहे. बालपण परत आल्यासारखं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? एकदम छान वाटतं. एकदम मजा आली. एकदम छान. एकदम वर्गात आपण शाळेत असताना तेव्हा केलं ना, ते आत्ता पहिले दुसऱ्यांदा करतोय असं वाटतंय. अच्छा. आणि तुमच्या सगळ्या पाल्यांना पण एक अभिमान वाटत असेल, आपले पालक सहभागी होत आहे स्पर्धेमध्ये. तर सागरा गेला पप्पा भाग घ्या म्हणजे जा तिकडे. यस यस यस. तर तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट. चला, धन्यवाद. तर मित्रांनो, पहिला राऊंड चालू होत आहे आणि या पहिल्या राऊंडमध्ये हे 4 पालक आहेत आणि आता शिटी वाजवतील पंच तिकडे. आणि आपण यांच्यावर धावायचं आहे. मधनं 2 खेळाडू निवडले जातील. नंतरच्या ह्याच्यातनं 2, अंतिम 4 मधनं नंतर फायनलला 3 खेळाडू निवडलेले जातील. पालकांची स्पर्धा पुन्हा लहानपणाचे दिवस आठवलेले आहेत आणि यातले बहुतेक सगळे
राष्ट्रीय खेळाडू म्हणून काम पाहताय ते आपापल्या क्षेत्रात. चला टाळ्या वाजवा. नाव सांगा तुमच्या दोघांची. प्रवीण बोरसे आणि सतीश पाटील. कसं वाटलं तुम्हाला? एकदम छान. तर मित्रांनो तिसरा राऊंड फायनल अंतिम फेरी आहे. अंतिम फेरीसाठी आहेत सज्ज आपले पालक. इथे फायनल झालेली आहेत आणि हे 3 स्पर्धक आहेत. तर पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा क्रमांक. कसं वाटलं तुम्हाला? खूप छान वाटलं. पहिल्या शाळेतल्या आठवणी जाग्या झाल्या. खूप सुंदर वाटलं. जे प्रतिस्पर्धी चांगले असल्यामुळं आम्हाला भीती होती की आम्ही येऊ की नाही, परंतु आमचे प्रतिस्पर्धी 1 नंबर आलेले आहेत, त्याचे अभिनंदन. आणि प्रथम पारितोषिक तुम्हाला मिळालं त्याबद्दल खूप अभिनंदन तुमचं. खूपच छान वाटलं. मागच्या वर्षी सुद्धा अनुभव होता मला, त्याचा फायदा झाला. तुमच्या पाल्यानं तुमचा गर्व वाटत असेल त्याबद्दल की तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेऊन तुम्ही स्पर्धेत विजयी झालात. आम्ही पहिल्यांदाच ट्राय केलं. अरे वा छान छान. तिघांचं अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. तर आता नवीन स्पर्धक आलेले आहेत आणि हे महिला पालक आहेत. आणि कसं वाटतं तुम्हाला स्पर्धेमध्ये भाग घेऊन? वाटतं मजा येते की लहानपण जागा परत एकदा लहानपण येत आहे. कसं वाटतंय तुम्हाला? थोडा वही खाली घ्या. अच्छा, मग बाकी स्पर्धेमध्ये तुम्ही दरवर्षी भाग घेता? दरवर्षी घेते, पण आता बघू. यावर्षी तुम्ही नंबर काढाल? तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतंय. अच्छा, नाव सांगा तुमची. ललिता सुनील पाटील. रेश्मा सागर सावंत. चला अभिनंदन. आणि तुमचे पाल्य इथे बसलेले आहेत आणि तुमचे अभिमान वाटत असेल तुम्ही जर काही इथे स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत तर खूप खूप धन्यवाद. आणि या पहिल्या राऊंडमध्ये ह्या 5 जण पालक दिसत आहेत आणि इथे पंच सज्ज झालेले आहेत. काय नाव तुमचं? कुंतल कैलाश बागुल. तुमचं नाव? सुनीता गौतम निक्कम. नाव? टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. नाव सांगा. ललिता बालाजी. पालक थोडे असून पूनम बार. जास्त टाळ्या वाजवा. कसं वाटतंय? मस्त. सर्व 1 2 3. थांबा शिटी वाजवली. सांगा तुमची. भाविका भावेश कदम. लंगडी घालणारी प्रकाश मुंडे. कोण येतो? नाव? जयश्री जगदीश घोसाळकर. नाव मॅडम? करिश्मा. कसं वाटतंय? पहिल्यांदाच दुसरी फेरी का? परत एकदा लहान झाल्यावर का वाटतंय? दुसरा गट. तर मित्रांनो सगळे तयार झालेले आहेत. चांगला प्रतिसाद आहे. टाळ्या वाजत राहिल्या. तर मित्रांनो आता 6 जण फायनलला महिला पालक मंडळ आहे. आता ह्या 6 जणांमध्ये विजयी होतील 3 नंबर. तर मित्रांनो मित्रांनो आता होते आहे सुरुवात शिक्षकांची स्पर्धा. बघा आणि सगळ्या शिक्षक तयार झालेले आहेत. कसं वाटतं
वाटतंय तुम्हाला? अभिनंदन. आता सेकंड राऊंडला आपण सेकंड राऊंडला जाणार आहेत. तुम्ही पण सेकंड राऊंडला येणार ना? अच्छा, तर मॅडम तर सेकंड राऊंडला आहेत. मुलांचा जल्लोष बघा, मुलांचा जल्लोष. मुलांचा जल्लोष. आवडते मॅडम जिंकलेल्या आहेत तेव्हा, तर मुलांनी मिठी मारलेली आहे मॅडमला. कसं वाटतं मॅडम जिंकून? छान, खूप छान. लहानपणापासून आठवतंय. आणि मुलांचं जाम प्रेम आहे आपल्यावरती. हो हो, मुलंच आहे आमची तशी. तर मित्रांनो, फायनल आहे आणि शिक्षक सगळे तयार आहेत आणि CCTV वाजलेली आहे. वा, भारी होती. अटीतटीचा सामना होता. प्रत्येकाने सगळ्यांनी प्रयत्न केलेले, पण जरा थोडीशी अति घाई झालेली. मित्रांनो, राऊंड परत होता, जाम घाई झालेली आता आणि फास्ट इंजिन आहेत. चारही शिक्षक आहेत ते. बापरे, हे बघा मुंबई आवडता टीचर जिंकलेले आहेत. तर मुलं एकदम फुल उत्साही झालेले आहेत. मजा आली, मजा. तर मित्रांनो, पालक मंडळीमध्ये, महिला मंडळामध्ये इथे तिघजण आहेत जे स्पर्धेमध्ये विजयी झालेले आहेत. तर पहिला हे आलेले आहेत आणि दुसरा क्रमांक आणि तिसरा क्रमांक. यांची ओळख करून घ्या. पहिला तुमचं नाव सांगा. माझं नाव सपना सचिन निकम. अच्छा. माझं नाव रेश्मा सागर सावंत. माझं नाव ललिता बालाजी मुद्देवाड. कसं वाटलं स्पर्धेमध्ये भाग घेऊन? छान वाटलं. परत एकदा लहानपण जागा झाला. दिवस आठवले आमचे. तुम्हाला तुमचा पाल्य क्रीडा क्षेत्रात किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये भाग घेतो किंवा असं विजयी होतो तिथे तुम्हाला जसा अभिमान वाटतो, तसा ह्या पालण्याला पण तुमच्याबद्दल अभिमान आणि गर्व वाटत असेल तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेतला तर असेच सहभागी व्हात राहा आणि त्यांचं प्रोत्साहन द्या. आणि तुमचं तिघांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. मित्रांनो, स्पर्धा संपलेल्या आहेत आणि आता होणार आहे पारितोषिक वितरण. तुम्हाला कळलं असेल कोण जिंकलं कोण हरलं ते, म्हणजे किती जण प्राईज मिळालेले आहेत. तर आता आपण रजा घेऊया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओ नवीन काहीतरी घेऊन. फक्त बाय बाय. पण विसरू नका पाठव ना.
वाटू जा मेरे दोस्त. थँक्यू. आता मित्रांनो, आता ही मंडळी सगळी झालेली आहेत आणि मस्तपैकी आज 2 दिवस मजा केलेली यांच्यावर. आणि आपण आता रजा घेतो आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. हां, थँक्यू. तर आता मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ नवीन काहीतरी घेऊन. जातो. बाय 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 बाय.